लँडिंग फेल, 4 तासात हवेतच गिरट्या प्रवाशांचा जीव टांगणीला. नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका. अशाच डेली ताज्या न्यूज अपडेट्ससाठी लवकर पोहोचावे आणि वेळ वाचावे या अनुषंगानं विमानानं प्रवास करणं सोयीचं म्हणून लोक हा प्रवास करणं पसंत करतात. मात्र हाच विमान प्रवास जीवावर बेततो की काय अशी भीती प्रवाशांना होती. 4 तासांचा थरार प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तुम्ही विमानात बसला आहात आणि अचानक वैमानिक सांगतो की विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमान खाली उतरू शकत नाही, तासनतास आकाशातच घिरट्या घालत आहे. ऐकूनच प्रवाशांच्या अंगावर काटा आला. विमानात गोंधळाचं वातावरण होतं. फ्लाय 91 एअरलाइन्सच्या प्रवाशांनी विमानातच आरडाओरडा सुरू केला. काहींना तर अक्षरशः रडू कोसळलं. तब्बल 4 तास हे विमान आकाशात फिरत होतं आणि आत बसलेले प्रवासी जीवाच्या आकांतानं रडत होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 3 वाजता फ्लाय 91च्या IC 3401 या विमानानं हुबळीसाठी उड्डाण केलं. सर्व काही सुरळीत होतं. संध्याकाळी 4:30 वाजता विमान लँड होणार होतं, पण लँडिंगच्या काही मिनिटं आधीच विमानात बिघाड झाला. विमान कंट्रोल बाहेर जाते असं वैमानिकाला वाटलं आणि त्यामुळे त्यानं लँडिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि 1-2 नाही तर तब्बल 4 तास विमान आकाशात फिरत होतं. विमान खाली उतरवता येत नव्हतं आणि इंधनही संपवायचं होतं. त्यामुळं तब्बल 4 तास हे विमान मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा या भागात आकाशातच घिरट्या घालत राहिलं. विमानातील इंधन कमी करून सुरक्षित लँडिंगसाठी वैमानिक प्रयत्न करत होते. खूप मोठी रिस्क होती, पण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. विमानातील भीषण परिस्थिती दाखवणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता काही खरं नाही असं वाटत असल्यामुळं प्रवासी चांगलेच घाबरले होते. काही प्रवासी ढसाढसा रडत होते. काही जण एकमेकांना मिठी मारून धीर देत होते, तर काही जण डोळे मिटून देवाचा धावा करत होते. 4 तासांचा हा काळ प्रवाशांसाठी एखाद्या भयानक स्वप्नांपेक्षा कमी नव्हता. आम्ही सुखरूप खाली उतरू की नाही हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत होता. राहून राहून देवाचा धावा करत होते. सुखरूप लँडिंगसाठी प्रार्थना करत होते. अखेर वैमानिकांनी मोठ्या शिताफीनं विमान बेंगळुरूच्या केंपेगौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवलं. तिथं संध्याकाळी 7:30 वाजता विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं. धावपट्टीवर विमान टेकताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. काहींनी तर जमिनीला स्पर्श करताच ढसाढसा रडायला सुरुवात केली. एकीकडे प्रवाशांचा जीव टांगलेला असताना एअरलाइन्सनं आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही असा आरोप नातेवाईकांनी केलाय. संवाद नसणे आणि माहिती लपवणे यामुळे प्रवाशांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. विमानात काय तांत्रिक बिघाड झाला याचा तपास केला जातोय. याशिवाय वैमानिकांची देखील चौकशी केली जाणार आहे. वैमानिकांना कौशल्य दाखवून सुरक्षित लँडिंग केलं, मात्र एक चुकीचा निर्णय प्रवाशांच्या जीवावर बेतू शकला असता. त्यामुळं वैमानिकाचं कौतुक होत आहे, पण हे नेमकं कशामुळं घडलं, यामागे काय कारण होतं याचा तपास केला जातोय.